Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालं नाहीसा गेली आहे स्कूलमध्ये. मी चाललो आता हॉस्पिटलला. रचनाची तब्येत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की MRIच्या रिपोर्ट्समध्ये तिचं स्लिप डिस्क निघाले आहे आणि एक नाही 2-3 आहेत. त्यातलं जे L5-S1 जो लेवल आहे तिथे सिव्हिअर आहे, ज्याच्यामुळे नर्व रूट कॉम्प्रेशन होतं आहे आणि पूर्ण लेग पेन आहे तिला. सो पण लकीली काल तिला थोडंसं बेटर फील होतं आहे. पण स्टील आज आम्ही संध्याकाळी जे स्पेशलिस्ट आहेत ऑर्थोपेडिक स्पाईनचे त्यांना एकदा दाखवणार आहे आणि मग पुढचे काय ते आम्हाला कसं गाईड करतात त्याच्यावरून पुढची ट्रीटमेंट डिपेंडेंट आहे. सो आता आम्ही मोस्टली कन्झर्वेटिव्ह वेनेच जाणार आहोत अप्रोच. सो लेट सी आणि काय असेल तुम्हाला अपडेट समजेलच. आणि रचनाला अजून एवढं मला असं वाटतं की किती सिव्हिअर आहे ते तिला अजून एवढं नाही समजत आहे असं मला वाटतं आहे. बट शी इज डुईंग हर नॉर्मल रुटीन. सो ॲक्च्युली आपलं नॉर्मल रुटीन आपल्याला करता आलं, दॅट इज इम्पॉर्टंट. सो जर तिचं नॉर्मल रुटीन हॅम्पर होतं आहे किंवा नाही होते तरच मग पुढचा ट्रीटमेंटचा अप्रोच चेंज होईल. सो लेट्स सी. फायनली मी निघालो आहे हॉस्पिटलमधून. वाजलेत आता 4:30. 5:15ची अपॉइंटमेंट आहे रचनाची. सो रचनाला मी सांगितलं डायरेक्ट तो हॉस्पिटलला ये. सो लेट्स गो. फायनली वाजलेत आता 4:45. मी लवकर पोचलो आहे. रचना थोड्याच वेळात येईल आणि अपॉइंटमेंट आहे 5:15. सो आम्ही ऑर्थोपेडिक स्पाईन सर्जन यांच्याशी अपॉइंटमेंट घेतली आहे. सो त्यांचं काय मत आहे आणि त्यांचे काय व्ह्यूज आहेत रिगार्डिंग MRIचा जो रिपोर्ट आला आहे. सो अकॉर्डिंगली आम्ही डिसाईड करणार आहोत की वेदर टू गो फॉर कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट ऑर टू ऑप्ट फॉर सर्जिकल. सो मोस्टली कन्झर्वेटिव्हच आहे असं प्लॅन, कारण हा आम्ही फर्स्ट ओपिनियन आहे. सेकंड ओपिनियन आम्ही जो आमचा प्रिव्हियस ज्यांनी MRI आम्हाला ॲडवाईस केलेला स्पेशलिस्ट डॉक्टर त्यांना विचारूनच मग काय जे आहे ते. आणि प्लस एक आमचा फॅमिली फ्रेंड्स म्हणून पण आहेत डॉक्टर सायकर म्हणून, त्यांच्याकडनं पण आम्ही अजून एक ओपिनियन घेऊन फायनली जे ओव्हरऑल सगळ्यांचे काय मत आहे की वेदर टू गो फॉर कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजे मेडिकल मॅनेजमेंट ऑर टू ऑप्ट फॉर सर्जिकल ते डिसाईड करू. बट लेट्स सी, फिंगर्स क्रॉस अँड होपिंग फॉर द बेस्ट. आय डोंट नो रचनाने तुमच्याबरोबर शेअर केलं आहे की नाही. आय थिंक सो नाहीच शेअर केलं आहे की तिला जेव्हापासून समजलं आहे तिचं काय मत आहे किंवा तिचं काय ओपिनियन आहे हे तुमच्यासमोर तिने शेअर नाही केलं आहे. बट ऑफकोर्स तिने माझ्याबरोबर शेअर केलं आहे. तिचं मिक्स रिॲक्शन होतं आणि म्हणजे अजून तेवढं जसं मी सकाळी बोललो की अजून किती त्याची सिव्हिअरिटी आहे हे तिला अजून ते ठाऊक नाही आहे. बट एनिवेज आम्ही फिंगर्स क्रॉस करतो आणि हेच होप करतो की सगळ्यांचं मत एकच असेल की मेडिकल मॅनेजमेंट मेडिसिन्सनी होपफुली ते बऱ्यापैकी लवकर रिकवर होईल आणि जी तिची नॉर्मल रुटीन आहे ती कॅरी करू शकते. आणि आमचे जे लाईफचा मोटो आहे टू लिव्ह एव्हरी मोमेंट, टू लिव्ह ईच अँड एव्हरी सेकंड आणि लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट, ते आम्ही करूच. आणि येस, एक्सप्लोर तर करणारच आहोत आम्ही. एका जागेवर बसून राहणारे नाही आहोत आम्ही. अँड येस, life goes and life goes on and life moves on. So let's see. सो सनीने सकाळी ब्लॉग सुरू केला, त्याच्यानंतर मी काहीही शूट केलं नाही. मी माझ्या झोनमध्येच होती. बट थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांनी एवढे छान पॉझिटिव्ह रिप्लाय
केलेलं आहे कालच्या व्हिडिओवर. मी नक्कीच सगळ्यांचेच कॉमेंट्स वाचते, मला रिप्लाय नाही करायला जमत आहे, पण नक्कीच तुम्हाला करेल. पण थँक्यू सो मच की तुम्ही एवढी काळजी करतायत आमची आणि एवढे सारे ब्लेसिंग्स देतायत. कितीतरी लोकांनी सांगितलं की आम्ही तुझ्यासाठी प्रे करू, तू लवकरात लवकर बरी होशील. म्हणजे ऑलमोस्ट 99% लोकांनी हेच कॉमेंट केलंय. सो थँक्यू सो मच की तुमचं एवढा प्रेम आहे आमच्यावरती. आणि डोंट वरी, मी काय घाबरली वगैरे नाहीये. ऑफकोर्स काल मी रिॲक्शनच नाही दिलं कालच्या व्हिडिओवरती, बट मी थोडीशी हे शांत झालेली. म्हणजे मला असं झालेलं की मला आता काही बोलायचं नाहीये, बट दॅट डझंट मीन की मी घाबरली वगैरे होती. ॲक्सेप्ट केलंय पॉझिटिव्ह वेने, जसं की आम्ही नेहमीच प्रत्येक गोष्ट ॲक्सेप्ट करतो. आणि निगेटिव्ह विचार करून काहीही फायदा होणार नाहीये. जेवढं पॉझिटिव्ह राहू तेवढं ते चांगलं त्याचा आउटकम येणार आहे. सो आज अपॉइंटमेंट घेतलेली सनीने आणि जे रिपोर्ट्स आलेले ते आम्ही जाऊन तिथे दाखवले. आणि त्याच्यानंतरचं जे आहे ते रचना सांगेल. सो सनीने मला काल बऱ्यापैकी एक्सप्लेन केलं फुल इमेजेस वगैरे घेऊन, कारण मी नॉन मेडिको आहे ना, मला नाही समजत. तुम्ही जेव्हा सनीशी बोलाल ना आफ्टर हे असं काय झालं, म्हणजे काही हॉस्पिटलमधून आल्यानंतर किंवा हॉस्पिटलमध्ये असेल, तर सगळे ते मेडिकल टर्म्स यूज करतात जे की मला बिलकुल समजत नाही की हे काय बोलतायत. म्हणजे माझ्यासारखे असे खूप लोक असतील नक्कीच. सो त्याने मला बऱ्यापैकी छान असं एक्सप्लेन केलं. मी त्याला बोलली की मला छान एक्सप्लेन कर, फुल पीपीटी इमेजेस घेऊन सांगितलं की शी इज अ नॉन मेडिको, तिला मेडिकल टर्म्स अजिबात समजत नाही. सो काइंडली तिला तिच्या लँग्वेज, माझ्या लेमॅन लँग्वेज आपली जी असते ना त्याच्यात मला तुम्ही स्पष्ट भाषेत सांगा. तर आणि त्याने पण मला काल तसंच सांगितलं. तर मी बोलली ओके ठीक आहे, बघूया आपण असं उद्या डॉक्टरकडे जाऊन. आणि मग मी आज आलो डॉक्टरकडे, बघितलं वगैरे. सो त्याने चेक वगैरे केलं. आता मला ॲक्च्युली बघाल ना तर बिलकुल पेन नाही आहे. लाईक मला झोपायला त्रास नाही होते, बसायला त्रास नाही होते, चालायला त्रास नाही होते, अजिबात काहीही पेन नाही आहे. बट जे बाहेरून दिसतं ते आतमधनं असतं असं नाही आहे. आणि असे उदाहरण आम्ही आत्ताच हल्ली खूप पाहिलेले आहेत. आणि एक तर उदाहरण झालंय माझ्याबरोबर, जी ती डिस्क आहे ती पूर्ण माझी अशी खाली आली आहे, जी नर्व्हला पूर्ण कॉम्प्रेस करते. आणि कॉम्प्रेस केल्यामुळे तिला ते रेडिएटिंग पेन आहे, सगळं डिस्कम्फर्ट आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन म्हणजे जर आपण हे निग्लेक्ट केलं, अवॉइड केलं, तर पुढे जाऊन तिला एक सिंड्रोम आहे, कॉडा इक्वायना सिंड्रोम. तो एवढा डेंजर आहे की पूर्ण मोटर विकनेस होतं, पूर्ण विकनेस होतं, पॅरालिसिस सारखं. मेन म्हणजे ब्लॅडर आणि बॉवेल इनकॉन्टिनन्स. म्हणजे आपल्याला समजतच नाही आपण युरिन किंवा स्टूल, आपलं मोशन्स होतात ते आपण कंट्रोल करू शकतो. आणि हे कंट्रोल नाही करू शकत, ह्याचं सेन्सेशनच नाही समजणार. आणि हा जो स्टेज आहे तो एकदमच डेंजर आहे. आणि ते म्हटले की हे कधी काही होऊ शकतं जर ते डिस्कवर अजून प्रेशर आलं आणि ते खाली सरकत गेली आणि कॉम्प्रेस केलं जे स्पायनल नर्व रूट्स आहे सॅक्रल रिजनमध्ये. सो जसं आपल्याला माहिती आहे की खालच्या लेवलला सगळे नर्व्स खाली स्प्रेड होतात आणि तिथे जर इम्पॅक्ट झालं सो इट इज व्हेरी लाईफ एंडेंजरिंग. आणि म्हणजे फ्युचर लाईफ आपलं पूर्ण हे होईल. सो आपल्या गोष्टी, आपल्या हातात ज्या गोष्टी आहे, जेव्हा आता आपल्याला चान्स आहे, वेळ आहे, त्यांनी पण तेच समजवलं की इफ इट इज पॉसिबल वी बेटर गो फॉर सर्जरी. कारण पुढे काय होईल आपल्याला माहीत नाही, परत काय झालं विकनेस तर ते आपल्या हातात नसणार. कारण आपण किती कसं वागतो किंवा कोणत्या टायमाला ती डिस्क खाली जाते ह्याचं काही माहित नाही. मी त्यांना ते पण रिझन विचारलं की हे कशामुळे एक्झॅक्टली होऊ शकतं. ते म्हटलं की मी असं एक्झॅक्ट नाही सांगू शकत. एक तर तुम्ही असं फटक्कन उठला असाल, जर्क लागला असेल किंवा वाकला असाल रॉंग पोस्चरमध्ये किंवा काहीतरी जड पकडलं असेल. सो ह्याचं एक्झॅक्ट रिझन आता नाही माहिती. मल्टिपल फॅक्टर्स आहेत. सिंगल फॅक्टरकडे पॉइंट आउट करणं ते म्हटले इट इज नॉट करेक्ट. सो मग सनीचं असं झालं मत, ते डॉक्टर पण म्हटलं आणि सनी पण म्हटलं की आपण इट्स बेटर टू डू सर्जरी, कारण पुढचं आपल्याला नाही माहित. अजून एक ओपिनियन अजून घेणार आहे. जसं मी मगाशी बोललो तुम्हाला, एक ओपिनियन त्यांच्याच
ऑर्थोपेडिक टीमशी घेणार आहे आणि एक फॅमिली मेंबर आहे आमचे, डॉक्टर फॅमिली मेंबर आहे, तर त्यांना पण विचारून मग काय ते ठरवणार आहे. आणि जे पण काय ते आम्हाला लवकर डिसाईड करायचं. लवकर डिसाईड गणपती मला तर फेस्टिवलचा रिकव्हरी आणि रिकव्हरी पिरियड पण मोठा असणार आहे. वीक्स असणार आहे. म्हणजे रिकव्हरी पिरियड म्हणजे काय, त्यांनी काय सांगितलं मला की दुसऱ्याच दिवशी आम्ही तर तुला उभं करूच, बेल्ट लावून चालणं वगैरे तू करशील, नो प्रॉब्लेम, पण जो पेन आहे तो थोडा राहील. आणि दुसरी गोष्ट, काही महिने मला प्रिकॉशन्स घ्यावे लागतील की मी खाली मांडी घालून बसू नाही शकत, वाकू नाही शकत, जड गोष्टी उचलू नाही शकत, ज्याच्यामुळे ते ऍक्च्युअल झालेलं आहे. सो आता ह्या रिनोव्हेशनच्या प्रोसेसमध्ये कधी काय गोष्ट केली मी आणि काय झालंय ते मला पण नाही माहितीये. बट हा जो पेन आहे हा म्हणू शकतो जुना आहे, पण आधी मेडिसिन्स घेऊन ते थांबलेलं. आत्ताही हेच आहे रिझन, मेडिसिन्स घेतल्यामुळे ते थांबलं गेलंय. आणि मी या गोष्टीला आता ऍक्च्युली अवॉइड नाही करू शकत, कारण आम्ही MRI काढलंय, एक्सरे काढलाय आणि ते दिसतंय डोळ्यासमोर की एक्झॅक्टली काय सिच्युएशन आहे. जसं मी म्हटली की आता पेन नाही होते, तर मला असं वाटतं की एव्हरीथिंग इज ओके माझ्या बॉडीमध्ये, पण ते ऍक्च्युली ओके नाहीये. आता मला त्यांनी ते पण सांगितलं की इव्हन आता जोपर्यंत ऑपरेशनचं तुम्ही डिसाईड नाही करत आहे तोपर्यंत पण प्रिकॉशन्स घेणं फार गरजेचं आहे. वाकायचं नाही किंवा जास्त दगदग नाही करायची. आणि ते पण म्हटले की आता असं पण नाही सांगू शकत की तुम्ही पडल्यामुळेच हे झालंय का काय, काहीच माहिती नाहीये. सो टेन्शन मध्ये तर मी आहे आता, मी टेन्शन मध्ये, कारण ऑपरेशन सर्जरीचा विचार करूनच मला एकतर हे तर आहे की आजकाल एवढं ऍडव्हान्स झालंय की सर्जरी करताना काही आपल्याला पेन वगैरे होत नाही, समजणार पण नाही. मायक्रो इन्सिजन असणार, ते दिसणार पण नाही कॉस्मेटिकली पण. अच्छा, हो का? सगळं ऍडव्हान्स्ड आहे. जे काय पण आफ्टर सर्जरी थोडं तर ऑफकोर्स पेन असणार आहे ना मला, ते असं नाहीये की कारण बॉडी मधलं एक पार्ट आपण तो काढतोय आणि बऱ्यापैकी ते डायनॅमिक्स चेंज होतं स्पायनल रिजन. पण त्याने मला एक सांगितलं की जर तुम्हाला तुमची लाईफ वाढवायची असेल ना तर आत्ताच तुम्ही डिसिजन घ्या, कारण पुढचं नाही सांगता येत. जसं सनीने सांगितलं की अनप्रेडिक्टेबल आहे, काहीही सिम्पटम्स होऊ शकतात आणि नंतर मग आपण पछतावा करण्यापेक्षा की अरे त्यावेळेस का नाही केलं. कारण आम्ही आत्ताच जस्ट डिस्कस करत होतो, हे सेम तिला एप्रिल पासून होतंय, बॅक पेन होतं. त्यावेळी एप्रिलला त्यांनी पण एक्सरे आणि फिजिओथेरपी ऍडवाइस केलेलं, पण मेडिसिन्स आम्ही घेतलं, रिकव्हर झाली म्हणून आम्हाला काही वाटलं नाही. आणि नंतर मग परत 3 महिन्यानंतर, म्हणजे आता लास्ट 1 मंथ पासून ती कंटिन्यूस बोलते, पेन होतंय, आहे डिस्कम्फर्ट आहे. पण ते पण कसं होत होतं तेच मी म्हटली ना आधीच्या व्लॉग्स मध्ये की ते 1-1 तासामध्ये तो रिलीज होत होता मला, जे मला लेफ्ट पायात होत होतं. बट आता 5 डेज आधी ते एक्स्ट्रीम झालं. ऑफकोर्स इथे पण आम्ही, म्हणजे मी रेदर जास्त हलगर्जीपणा केलाय, कारण खूपदा असं झालं की मी सनीला कन्व्हेच केलं नाहीये की मला असं होतंय किंवा तसं होतंय. सो त्याचा तर बिलकुल काही फॉल्ट नाहीये. पण ह्यावेळेस जेव्हा त्याने मला ऍक्च्युली माझा फेसवरती तो पेन दिसत होता आणि जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्यांनीच डिसाईड केलं की नाही, आता आपण थांबायचंच नाही, वी हॅव टू गो फॉर दिस. मी ते सनीला म्हणते, सनी माझा पाय एकदम बरा आहे, मला काही होत नाहीये पेन. पण मी तेच म्हणते ना की बाहेरनं बघून आपण नाही डिसाईड करू शकत आतमध्ये काय होतंय. फॅमिलीमध्ये मेडिकल पर्सन असतं, मेडिकल म्हणजे फील्ड मधलं असतं, त्याला जाणवतं की भलेही आपण इथे जायचं आपल्याला, पुण्याला पोहोचू नाही तर आम्ही एवढी ट्रॅफिक आहे. हे आहे आताचं स्टेटस. कळत नाहीये मला, म्हणजे एक मन असं म्हणतंय की बाकीच्या डॉक्टर्सला जेव्हा विचारून जर त्यांनी सांगितलं की ठीक आहे मेडिसिन्सनी होईल किंवा ते, पण आता मी स्वतःच्या माझ्या डोळ्याने ते सगळं बघून आली आहे आणि ते डॉक्टर स्वतः म्हणतायत की होऊ शकतं असं. तर मग आत्ताच केलेलं बरं आहे ना, काय माहिती मला. एकतर मी खूप फुल ऑन ऍक्टिव्ह असते, असं नाही की मी स्वतःची तारीफ करते, पण मी एका जागेवर नाही राहू शकत. आणि त्याच्यानंतरचं असं आहे की ते मी कसं होणार आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल. ऑफकोर्स एव्हरीथिंग इज पॉसिबल. जर माझी लाईफ चांगली पुढे जगायची असेल. काल जेव्हा मला सनीने सांगितलं, सनीला मी विचारलं, सनी मी काय ऍडव्हेंचर नाही करू शकत. मी खूप प्रश्न त्याला विचारले, तर बोलतो अरे थोडंसं प्रत्येक गोष्ट विचार करून करावी लागेल. जिथे जर्क लागतं तिथे तू नाही करू शकत. म्हणजे आम्हाला पहिले वाटलं की मेडिसिन्सनी किंवा बाकीच्या ह्याच्याने सगळं होईल क्युअर, तर तेव्हा आपल्याला थोडंसं प्रिकॉशन्स घ्यावं लागेल, कारण हे
पूर्णपणे किती क्युअर होईल माहीत नाही आहे. बट आता हे जे बघितलंय त्याच्यानंतर, आणि ते डॉक्टर स्वतः म्हटले की पुढच्या चांगल्या लाईफसाठी वी हॅव टू डू दिस, आणि तुम्ही जेवढं लवकर कराल तेवढं बेटर आहे. खरं आता एकदा फेस्टिवल चालू झाले तर मग मी तर फुल झोन मध्ये असते ना त्या, मग मला तर बिलकुल कळत नाही. मी आता कालपासून मला सनी ओरडतोय की अरे हळू उठ, हळू चालत जा. मी आज मी ऍक्च्युली स्वतःला बघितलं, त्याने ते काम करतायत ना ते वर्कर्स, त्यांनी मला हाक मारली, मी फटकन उठली. तर मला कळलं की मी कोणत्या स्पीडनी उठते जागेवरनं. आत्ता ते आधी जेव्हा आपलं दुखत नसतं किंवा काय नसतं तेव्हा कळत नाही, बट जेव्हा आता ते झालंय ना तेव्हा मला कळलं की मी कोणत्या स्पीडनी उठते, कोणत्या स्पीडनी मी चालते. असो, जे काही असेल ते चांगल्यासाठीच असेल. गुड साईन्स आहेत असंच बोलायचं आपण. काही पुढे मोठं काही घडण्यापेक्षा आत्ता पण आम्ही थोडंसं लेट आहोत मला नक्कीच वाटते. कारण मला असं वाटतं आहे अजून आधी मी जर अजून आधी खूप हे केलं असतं तर कदाचित हे सर्जरीपर्यंत पण नसतं पोचलं. बट ठीक आहे, काय करायचं, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मी सो इट्स ओके. जास्त आता त्याच्यावर अननेसेसरी बंबार्डिंग करून त्या गोष्टीला नुसता पॉइंट करून काय उपयोग नाही आहे. थोडंसं प्रॅक्टिकल राहून, आणि ठीक आहे होतं प्रत्येकाच्या आयुष्यात काय नाही काय आहे. प्रत्येक जण आयुष्यात काय नाही काय फेस करत आहे. प्रत्येकाची जर्नी आहे. ह्याच्यापेक्षा डेंजर आम्ही ऐकतो बघतो आहे ना, किती डेंजर आजार लोकांना त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तर ना वाईट वाटतं. एकेकाच्या फेसला बघितल्यावरती काहींचं ब्रेनचं चाललंय, काहींचं पायाचं चाललंय, काहींचं हे ते त्याच्यापेक्षा मग असं वाटतं की अरे आपला आजार काहीच नाहीये त्याच्या समोर, आणि आपल्याला कळलंय. असं पण आहे की एकदमच एक्स्ट्रीम झाल्यावर त्या गोष्टी कळलेल्या आहेत. बट ठीक आहे, जे पण आहे तुम्हाला सांगूच आम्ही. So thank you so much for all the love and support. I'm just trying to be positive and happy. कारण मला बिलकुल सुद्धा तो 1% निगेटिव्ह गोष्ट माझ्या मनात आणायची नाहीये. आणि म्हणजे तुमचं एवढं प्रेम आहे, तुम्ही एवढं मेसेज आणि रिप्लाय करता. मी काल पण आम्ही एवढे 5 ते 7 वर्षात आम्ही हेच कमवलं आहे. आम्ही म्हणेल म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही एवढ्या लोकांना जोडून ठेवलं, एवढ्या लोकांचं प्रेम आमच्यावर आहे, त्यांचे ब्लेसिंग्स आहेत, त्याच्यामुळे सगळं काही छान होतंय, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि असंच प्रेम करत राहा, असंच प्रेम आमच्यावर असू दे. अँड थँक्यू सो मच फॉर. आणि मला माहिती एक गोष्ट, आम्ही कोणाचाही कधीही वाईट विचार करत नाही किंवा केलेलं नाहीये. सो बाप्पा एवढा आता कठोर नाही, माझ्याबरोबर काही वाईट होणार नाहीये, सगळं छान छान होणार आहे. आणि काल सनीला तेच म्हटली, जेव्हा आम्ही MRI करायला निघालेलो तेव्हा मला रितेश दादाचा फोन आला, मला मामींचा फोन आला. मामींचा या करण्यासाठी की अरे तुझा ब्लॉग अजून आलेला नाहीये, मग मला टेन्शन आलं. रितेश दादा करतो अधूनमधून फोन. सो मी सनीला तेच म्हटली की मी खरंच मी ब्लेस्ड तर आहेच, पण मी खरंच काय बोलतात तेवढी कॅपेबल आहे. म्हणजे काय कळलं ना काय म्हणलेली मी शब्द, मी एवढं सगळ्यांशी खरंच चांगलं वागते का की मला एवढा सारा प्रेम मिळतंय इन रिटर्न. म्हणजे माझ्या सासरकडच्यांकडनं एवढा प्रेम मिळतंय. आई पण सकाळपासून काही काम करू नको, जास्त दगदग करू नको, स्वीटी ताईचा फोन आला, वहिनींचा फोन आला. सो लाईक मी कधी ते म्हणजे किती मी ब्लेस्ड आहेत, एवढ्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद आहेत. आणि काय नाही, सगळं छान होईल. बॅक टू होम. आता आराम करू, जेवू आणि मग आरामच करते मी सकाळपासून. अजून आराम कर, म्हणून मी सकाळीच सगळं जेवण बनवतो. नो ऑप्शन तुला. आता घरची कामं आमची काही संपत नाही. मिक्सरचं भांडं का नाही मिळत माझं, तर मी घेतलं तिथे. हा हे बघ, एवढीच आहे समोर दाखवू नको, मी आहे. नाही वापरत. वेलकम. बाबा फळं घेऊन नारळ पाणी आणि हे आणलं नाही. नारळ
नारळ पाणी आणि पार्लेची नातीला आणले तू. मला तर तू नाही- कशी आहे? मला तर कधी पेशंट आमचं सफरचंद सामान. मला तर कधी सफरचंद रामफळ पेरू कधीच नाही आणलं. पेशंट आमचं आवडतं का? फळं खाल्लेत का तू? बापरे 91 पर्यंत फळं नाही आवडत का बरीच ना. हो मग पेशंट आमचं बघा ठणठणीत. म्हणजे एवढं ठणठणीत मग असं कसं पुढची काळजी. आईला टेन्शन टेन्शन घ्यायचं काय रचना? या आसुराला नसतो मला. आता झालं तर काय करणार प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे आई ज्यांची ज्यांना व्हायचं ते होणारच आहे बसून पण झालं बोलू होतं नाही करत रचना. बस. जास्त अजून त्याला स्ट्रेस होईल ना त्याला. म्हणजे असं नाही नाही ते काय रे टेरिंग नाही ते कशा रे दुर्बिणी होतात ते अरे तू काय झाला घेत हे घे त्याला आणि मला त्याला नाही मी आईला घेतलेलं मला आईला नको आई बस ग काय करू सुटत नाही आहे सगळं किती कॅल्क्युलेशन लावल्यात मी गोष्टींच्या किती काम पेंडिंग आहे माझं मला सगळं फटाफट करायला लागेल या दिवसांमध्ये इफ यू प्लॅन इन दिस वीक स्टॅम्प ड्युटी तुम्हाला तशी पण रिटर्न नाही मिळणार. तुम्ही रजिस्टर मारलेला आहे ना. हा मग ती स्टॅम्प ड्युटी रिटर्न नाही मिळणार तुम्हाला. मेटा मेटावाला आहे. हा नको ना. सगळे आलेले बघा का ते भेटायला. तुमचं मुलच्यांचं आज डॉक्टरला दाखवायला